असं काय दिलंय बघा या प्रॉब्लेम आहे. As when 60 joule energy is incident on surface of body, 60 joule energy is reflected by it. If coefficient of absorption is 0.6, energy transmitted will be. बरोबर. बोर्ड सारखाच प्रॉब्लेम आहे. तस यामध्ये क्यू दिलंय. क्यू किती दिलंय? 160 जूल. आता ही जी हीट रेडिएट झाले त्यातली रिफ्लेक्ट किती झाले? रिफ्लेक्टेड इज 16 जूल. आणि फाईन काय करायचे आहे? ट्रान्समिटेड. हे फाईन करायचंय. हे डायरेक्टली शक्य आहे. ही सगळी 160 जूल आयदर रिफ्लेक्टेड, ट्रान्समिटेड ऑर ऍब्सॉर्ब. जर क्यूए माहित असतं, इफ यू नो क्यूए, देन सोल्युशन इझिली पॉसिबल. इज इट राईट? मग क्यूए फाइंड करण्यासाठी काय दिलंय? काय ऍब्सॉर्प्शनचा कोएफिशियंट दिलाय बघा. बरोबर ना? एस ए दिलंय. एचा फॉर्म्युला काय असतोय? क्यूए बाय क्यू. राईट? हा, बघूया, चेक करूया. सीएससी चेक करूया. मग क्यूए किती येणार? क्यू इंटू ए म्हणजे इट इज अ 160 इंटू वॉट? 0.6. आता 160 इंटू 0.6 काय येणार? 16 जा किती येणार? 96. बरोबर. And we know that Q is QA plus QR plus QT. बरोबर. It is 160 plus 16 plus 96. नाही, 96 plus 16 किती येईल सगळा? 160. 96 plus 16 किती येणार? 112. And 160 minus 112 is QT. So how much QT? 160 minus 112, it is 48 joule. अंडरस्टूड? आपण हे कॅल्क्युलेशन दाखवलं एवढं. इतपत करायची गरज नाही. रफ नाही कॅल्क्युलेशन करायचं असतं. हे फास्ट होते कॅल्क्युलेशन. इज इट क्लिअर? बस ह्यामध्ये काय डाऊट आहे?